माझ्या पतीला डायलिसिस करण्यासाठी मी शहरात घेऊन आले होते। त्या शहरात माझी मुलगी हॉस्टेलमध्ये राहत होती। डॉक्टरांनी पतीला डायलिसिस करण्यासाठी ॲडमिट केले आणि मी माझ्या मुलीला बोलवण्यासाठी हॉस्टेलमध्ये गेले। तेव्हा तिथला वॉचमॅन म्हणाला, तुमची मुलगी इथे राहत नाही। मला खूप काळजी वाटू लागली, कारण माझ्या मुलीने हाच पत्ता दिला होता। मग आता ती गेली कुठे? मी परत हॉस्पिटलमध्ये आले। मला पैसे जमा करायचे होते, पण माझ्याजवळ पैसे नव्हते। मग मी विचार केला की डॉक्टरसोबत बोलून पाहूया। जसा मी डॉक्टरांच्या खोलीचा दरवाजा उघडला, समोरचे दृश्य पाहून माझी शुद्धच हरपली, कारण समोर तर माझीच मुलगी। माझ्या पतीची आज पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट होती। त्यांना किडनीचा आजार होता, ज्याच्या उपचारासाठी आम्हाला दर महिन्याला शहरात जायला लागायचे। मी माझ्या पतीला घेऊन शहरात पोहोचले तेव्हा हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती, खूप लाईन लागली होती। माझ्या पतीला लाईनमध्ये बसवून त्यांना मी म्हणाले, तुम्ही इथेच लाईनमध्ये बसा आणि नंबर घ्या, मी तोपर्यंत मीराला बोलावून आणते। खूप दिवस झाले आहे, तिला पाहिले सुद्धा नाही। आता इथपर्यंत आलो आहोत तर मीराला भेटून सुद्धा होईल, आणि तसे पण आता तिचे कॉलेज सुटले असेल। माझे पती म्हणाले, ठीक आहे, जा तिला बोलावून आण, मी इथेच लाईनमध्ये बसतो। कमीत कमी तरी 2 तासाच्या अगोदर आपला नंबर येणार नाही। मीराने मला तिच्या हॉस्टेलचे नाव आणि पत्ता सांगितला होता। तिला शहरात येऊन खूप दिवस झाले नव्हते। 2 महिन्या अगोदरच ती शहरात शिक्षणासाठी आली होती, आणि आम्हाला या गोष्टीचा अभिमान होता की आमची मुलगी आमच्या गावातली एकमेव मुलगी आहे जी पुढचे शिक्षण घेण्यासाठी शहरात आली आहे। पण आजपर्यंत आम्ही तिला शहरात भेटायला आलो नव्हतो। मी विचार करत होते की जेव्हा मी तिच्या हॉस्टेलला पोहोचेल तेव्हा ती मला पाहून खूप खुश होईल, मला मिठी मारेल आणि तिच्या मैत्रिणींसोबत माझी ओळख करून देईन। तेव्हा मी खूप मोठ्या अभिमानाने सांगेन की ही माझी मुलगी आहे। मला मीरावर खूप गर्व होता, जिने संपूर्ण गावात आमच्या नवरा बायकोचे नाव कमवले होते। प्रत्येकजण म्हणायचा की मीरा शेतकऱ्याची मुलगी आहे, तरी देखील शहरात जाऊन शिक्षण घेत आहे। तिने तर गावातल्या मुलांना सुद्धा मागे सोडले आहे। मला याच बोलण्यामुळे स्फूर्ती मिळत होती, नाहीतर माझ्या नवऱ्याच्या आजाराने माझी कंबरच मोडली होती। आमच्याजवळ खाण्यापिण्यासाठी सुद्धा पैसे वाचले नव्हते। पण माझ्या मुलीने स्कॉलरशिपवर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवले होते, आणि हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी सुद्धा तिला पैसे भरावे लागले नव्हते। मी रिक्षाने त्या हॉस्टेलच्या गेटवर पोहोचले आणि मी तिथल्या वॉचमनला म्हणाले, मला मीरा कदमला भेटायचे आहे, ती माझी मुलगी आहे। हे म्हणताना सुद्धा मला अभिमान वाटत होता। पण त्या वॉचमनने एक नजर माझ्यावर टाकली आणि फोनवर कोणाला तरी मीरा कदमबद्दल विचारू लागला। नंतर फोन ठेवून झाल्यानंतर मला म्हणाला, या नावाची मुलगी तर आमच्या हॉस्टेलमध्ये राहत नाही। वॉचमनचे हे बोलणे ऐकून मी काळजीत पडले आणि म्हणाले, तुम्ही नीट चौकशी करा बरं, माझी मुलगी इथेच राहते, ती माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही। मग तो वॉचमन म्हणाला की, अहो ताई, इथल्या प्रत्येक मुलीबद्दल मला माहिती आहे, कोण कधी येते, कोण कधी बाहेर जाते, आम्ही नजर ठेवून असतो। या नावाची मुलगी आमच्या हॉस्टेलमध्ये नाही, तरीसुद्धा तुम्ही सांगितल्यानंतर मी वॉर्डनला विचारले, पण त्याचे म्हणणे हेच आहे की मीरा कदम या हॉस्टेलमध्ये राहत नाही। काही वेळ मी वॉचमनसोबत भांडत राहिले, पण माझ्या हाती काहीच लागले नाही। नंतर मी घड्याळात टाईम पाहिला तेव्हा 2 तास होणार होते। मला परत माझ्या नवऱ्याजवळ पोहोचायचे होते, त्यामुळे मी तशीच नाराज होऊन परत आले। माझे पती मला पाहून मीराबद्दल विचारायला लागले, तेव्हा मी त्यांना सुद्धा सांगितले की हॉस्टेलच्या वॉचमॅनने काय सांगितले। माझे पती हे ऐकून टेन्शनमध्ये आले होते आणि म्हणाले, तू पटकन मीराला फोन लाव बरं। पण योगायोग हा होता की माझ्या फोनमध्ये बॅलन्सच नव्हता। पैशांची तंगी इतकी होती की मोबाईलमध्ये बॅलन्स कोणी टाकला असता। मग मी माझ्या पतीला म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, कदाचित त्या वॉचमनला माहितीच नसेल। आता सध्या आपण तुमचे चेकअप करू आणि गावाला परत लगेच जाऊ, मग पाहू, नाहीतर आपल्याला गावाला जायला अंधार होईल आणि मग आपण परत अडचणीत सापडू, कारण आपली बाकीची मुलं सुद्धा घरी आहेत। घरी जाऊन मी मीरासोबत बोलेन ना। खरं तर आमचे गाव खूप खेडेगाव होते, जे शहरापासून खूप आत होते। रस्ते सुद्धा खूप कच्चे होते आणि तिथून रात्रीचे जाणे म्हणजे खूपच अवघड होते। त्यामुळे माझा हा प्रयत्न होता की हॉस्पिटलमधून फ्री झाल्यानंतर लगेच गावाकडे निघूया।
माझ्या पतीचा नंबर आला तेव्हा डॉक्टरांनी पतीला चेकअप केले आणि म्हणाले की मिस्टर कदमच्या किडनीने काम करणे बिलकुल सोडले आहे. त्यांचे शरीर फक्त एकाच किडनीवर चालले आहे. जर त्याच्यात सुद्धा इन्फेक्शन झाले तर आपल्याला त्यांचे डायलिसिस करावे लागेल. डॉक्टरांचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालून जमीन सरकली, कारण मी माझ्या वडिलांना सुद्धा या आजाराशी लढताना पाहिले आहे. प्रत्येक आठवड्याला ते हॉस्पिटलमध्ये येत होते आणि एक खूप त्रासातून जात होते. ऐकायला तर डायलिसिस हा शब्द खूप साधा होता, पण ज्याच्यावर ही वेळ येते ना तोच हे समजू शकतो. मी माझ्या बापाला याच्यातून जाताना पाहिले होते, त्यामुळे पतीसाठी हे बोलणे ऐकून माझे हातपाय थरथर कापू लागले होते. डॉक्टर म्हणाले हो की जर खूप काळजी घेतली तर याला आपण थांबवू शकतो, पण जर काळजीच घेतली नाही आणि प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायले तर मग आपल्याला मिस्टर कदम यांचे डायलिसिस करावेच लागेल. डॉक्टरांनी खूप सारी औषधं लिहून दिली होती. आम्हाला महिन्यानंतर परत यायला सांगितले होते आणि मग नंतर आम्ही गावाला परतलो. मी मीरा आणि वॉचमॅनबद्दल विसरून गेले होते. माझ्या डोक्यात फक्त माझ्या पतीचा आजार घुमत होता. शहरात यायला जायला सुद्धा खूप पैसे लागत होते आणि आम्ही लोक खूप मुश्किल वेळेतून जात होतो. जर अशातच माझे पती या आजारामुळे हंतरून पकडून राहिले तर आमचे जगणे सुद्धा मुश्किल झाले असते. आम्ही जेव्हा गावाला पोहोचलो तेव्हा रात्र व्हायला लागली होती. माझी दुसरी मुलं आमच्यासाठी काळजीत होती. मी त्यांना त्यांच्या वडिलांच्या आजाराबद्दल काहीच बोलले नाही. फक्त हेच सांगितले की बाबांच्या एका किडनीला थोडासा त्रास आहे, त्यामुळे आम्हाला सारखे सारखे शहरात जावे लागेल, कारण माझ्या मुलांनी त्यांच्या आजोबांना या आजारामुळे मरताना पाहिले होते. त्यामुळे मला त्यांना घाबरवायचे नव्हते. माझे पती जेव्हा रात्री थकून भागून अंथरुणावर पडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणायला लागले की अजून तर मला माझ्या मीराचे लग्नसुद्धा करायचे आहे. जर त्याच्या अगोदरच मला काय झाले तर माझ्या मुलांचे काय होईल. माझ्या पतीने मीराचे नाव घेतले तेव्हा मला वॉचमॅनचे बोलणे आठवले. मी माझ्या पतीला म्हणाले की तो वॉचमॅन असे का बोलला की मीरा या हॉस्टेलमध्ये राहत नाही. माझे पती म्हणाले की हॉस्टेलमध्ये तर असे 100हून अधिक मुली असतात ग, मग वॉचमॅनला काय माहिती असेल. असं पण असू शकते की त्याचा गैरसमज झाला असेल किंवा तो मीराला कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखत असेल. आणि तसे पण 2 दिवसानंतर शुक्रवारी मीरा स्वतः इकडे गावाला येणार आहे, तेव्हा तिला विचारून घे. माझ्याजवळ आता एवढे पैसे नाहीत की मी माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स टाकू आणि तिला फोन करू. एवढं बोलून माझ्या पतीने तोंड माझ्या विरुद्ध दिशेने फिरवले आणि झोपून गेले. ते आज खूप थकले होते आणि त्यांनी औषधंसुद्धा घेतली होती, त्यामुळे त्यांना लगेच झोप लागली. पण मी मात्र खूप खोल विचारात गेले होते की माहिती नाही माझी मुलगी मीरा कुठे असेल आणि काय करत असेल. माझ्या पतीला खूप त्रास होत होता. 2 दिवस असेच निघून गेले. थोड्या वेळानंतर माझे पती पाणी पिण्यासाठी तडफडत होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना फक्त दिवसातून 2 कपपेक्षा जास्त पाणी पिण्यासाठी द्यायचे नव्हते. हा असा त्रास होता की ज्याचा अंदाज करणे सुद्धा खूप अवघड होते. एक उंचपुरा हट्टाकट्टा माणूस पाणी मागत आहे आणि त्याला पाणी मिळत नसेल तर त्याला काय त्रास होत असेल हे कोणीच समजू शकणार नाही. माझ्या पतीसोबत मला सुद्धा खूप त्रास होत होता. ते माझे बोलणे खूप मुश्किलने ऐकत होते. तहानेमुळे त्यांचे ओठ सुके पडले होते आणि मी त्यांना पाणीसुद्धा देऊ शकत नव्हते. शुक्रवारी संध्याकाळी मीरा घरी आली. मीरा घरी आल्यानंतर माझे पती तिच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागले. हे पाहून मीराला टेन्शन आले आणि विचारू लागली की बाबांना काय झाले आहे. नाईलाजाने मला तिला तिच्या वडिलांच्या आजाराबद्दल सांगावे लागले, कारण ती आमच्या घरातली मोठी मुलगी होती, शिकलेली होती आणि शहरात राहत होती, त्यामुळे तिला भरपूर गोष्टींबद्दल माहिती होते. आपल्या वडिलांच्या आजाराबद्दल ऐकून ती खूप दुःखी झाली होती. मी माझ्या मीराला म्हणाले की बाळा, तू शिकून खूप मोठी हो, काहीतरी बनून दाखव, हीच तुझ्या बाबांची इच्छा आहे. माझी सुद्धा हीच इच्छा आहे. ज्या दिवशी तू तुझ्या पायांवर उभी राहशील त्या दिवशी आम्हाला आमच्या बाकीच्या मुलांची सुद्धा काळजी राहणार नाही. आम्ही सर्वांचा घास काढून तुला शहरात शिक्षणासाठी पाठवले आहे ग. फक्त तू आमच्या नावाची इज्जत ठेव. माझे बोलणे ऐकून मीराने तिची मान खाली केली आणि आतल्या खोलीत निघून गेली. वॉचमनबद्दल विचारणे तर मी विसरूनच गेले होते. मीरा 2 दिवसांसाठी आली होती. सोमवारी तिला परत जायचे होते आणि त्या दिवशी मला लक्षात आले की मी मीराला भेटण्यासाठी हॉस्टेलमध्ये गेले होते. मी पटकन मीराला माझ्याजवळ बोलवले आणि तिला सांगितले की मी तुझ्या हॉस्टेलमध्ये आले होते, पण वॉचमॅनने सांगितले की तू तिथे राहत नाही. माझे बोलणे ऐकून मीराचा चेहरा फिका पडला होता, पण मीरा अचानकच हसायला लागली आणि म्हणाली, अगं आई,
त्या वॉचमनला माझ्याबद्दल कसे काय माहिती असेल? हॉस्टेलमध्ये इतक्या साऱ्या मुली राहतात आणि हॉस्टेलवाल्यांची इच्छासुद्धा नसते की आमच्या घरचे सारखे सारखे येऊन आम्हाला त्रास देईल आणि आमचा अभ्यास खराब होईल. त्यामुळे ते काही पण कारण सांगतात ग. आई, तू हॉस्टेलमध्ये येण्यापेक्षा मला सरळ फोन करायचा होता ना, मग मी तुला स्वतः हॉस्पिटलमध्ये भेटायला आले असते. मी मीराला म्हणाले की माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हता आणि पैसेसुद्धा नव्हते. माझे बोलणे ऐकून ती म्हणाली, आई तू काळजी करू नकोस, मी तुझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स टाकते आणि तसे पण बाबांची सुद्धा तब्येत ठीक नाही, त्यामुळे तुझ्याकडे पैसे असणे खूप गरजेचं आहे. हे बोलून मीराने तिच्या पर्समधून काही पैसे काढले आणि माझ्या हातात ठेवले आणि म्हणाली की आई तू हे पैसे ठेवून घे, तुझ्या कामी येतील. मी आश्चर्याने त्या पैशांच्या नोटांकडे पाहत राहिले आणि मीराला विचारले की तुझ्याजवळ इतके सारे पैसे कुठून आले? तू तर शहरात शिकण्यासाठी गेली आहे ना, तुझा खर्च सुद्धा आम्हालाच करायला हवा, मग हे सारे पैसे? मीरा स्मित हास्य करत म्हणाली, आई चांगलं शिकणाऱ्या मुलींना कॉलेजकडून फंड भेटतो, ज्याच्यातून त्या आपल्या वह्या पुस्तके वगैरे वगैरे खरेदी करू शकतात. मी प्रत्येक टेस्टमध्ये चांगले मार्क्स मिळवते आणि त्यामुळे माझे टीचर्स मला खूप सपोर्ट करतात. मीराचे बोलणे ऐकून मला आणखी तिचा अभिमान वाटू लागला. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि खूप सारे आशीर्वाद दिले आणि म्हणाले, तू फक्त तुझ्या शिक्षणावर लक्ष दे. तुझ्या वडिलांची ही एकच इच्छा आहे की कमीत कमी आमच्या सगळ्या मुलांमधून एक तरी मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे. माझे बोलणे ऐकून मीराने मान हो मध्ये हलवली होती. खरं तर माझ्या पतीला शिक्षण घेऊन काहीतरी बनवून दाखवायचे होते, पण घरची परिस्थिती एवढी खराब होती की त्यांना गावातून बाहेर पडूनच दिले नाही. माझे पती त्यांच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि माझ्या सासऱ्यांनी मरता मरता त्यांची जबाबदारी त्यांच्या मुलावर म्हणजे माझ्या पतीवर सोपवली आणि इच्छा नसूनही ते एक शेतकरी झाले. कमी वयात ते शेतात काम करू लागले होते, पण त्यांचे स्वप्न खूप शिकण्याचे होते आणि हे स्वप्न ते त्यांच्या मुलीसाठी पाहायला लागले होते, कारण मीरा अभ्यासात खूप हुशार होती. गाववाल्यांच्या विरोधात जाऊन माझ्या पतीने मीराला शहरात पाठवले होते. मीराला लिहिताना वाचताना पाहून त्यांना पुन्हा नव्याने जगण्याची आशा निर्माण होत होती. ते त्यांचे स्वप्न त्यांच्या मुलीकडून पूर्ण करून घेत होते आणि माझी सुद्धा इच्छा होती की माझ्या मुलीने खूप लिहून वाचून मोठे व्हावे, म्हणजे तिला आमच्यासारखे हालाकीचे जीवन भेटणार नाही. 2 दिवस आमच्यासोबत घालवल्यानंतर मीरा परत निघून गेली होती. ती आल्यामुळे घराला घरपण येत होते. मीराला लहान 2 बहिणी होत्या आणि एक भाऊ होता. त्यांना सुद्धा खूप आनंद होत होता आणि मीरा गेल्यानंतर घरात पुन्हा एकदा उदासी येत होती. मीरा गेल्यानंतर माझ्या पतीला ते आजारी असल्याचे जाणवायला लागायचे आणि आता माझे पती त्यांच्या आजारामुळे खूपच चिडचिडे झाले होते. मी मीराला तिच्या वडिलांच्या पुढची चेकअपची तारीख पहिलीच सांगितली होती. त्यामुळे यावेळेस जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा मीरा हॉस्पिटलमध्ये पहिलीच पोहोचली होती. मला मीराला पाहून खूप आनंद झाला होता, कारण शहरात येऊन सुद्धा माझ्या मुलीच्या राहण्यात वागण्यात काहीच बदल झाला नव्हता. ती शहरात येऊन सुद्धा ओढणीचा ड्रेस घालत होती. आता सुद्धा तिच्या डोक्यावर ओढणी होती. मला या गोष्टीवर अजून गर्व वाटला की माझी मुलगी शहरात येऊन सुद्धा तिला इथली हवा लागली नाही. उलट ती अजून सुद्धा गावातल्या इतर मुलींसारखीच चुडीदारमध्ये होती. माझ्या पतीचे चेकअप झाले. डॉक्टर म्हणाले की मिस्टर कदम यांचे रिपोर्ट ठीक नाहीत, उलट त्यांना चांगल्या ट्रीटमेंटची गरज आहे आणि त्यांनी पूर्णपणे आराम करायला हवा. मीराने काही पैसे माझ्या हातात दिले, म्हणाली, बाबांची काळजी घे. माझ्या पतीने सुद्धा मीराला चांगला अभ्यास करण्यासाठी सांगितले आणि लवकरात लवकर चांगले मार्क्स घेऊन पास होण्यासाठी आशीर्वाद दिला. हे ऐकून मीराच्या चेहऱ्यावर एक उदासी स्मितहास्य आले होते. आम्ही नवरा बायको परत गावाला गेलो आणि परत 1 महिन्यानंतर त्यांचे चेकअप करण्यासाठी शहरात जायचे होते. पण या गोष्टीला 15 दिवस सुद्धा झाले नव्हते की एक रात्री अचानक माझ्या पतीची तब्येत खूपच खराब झाली. कशी तरी सकाळ झाली तेव्हा मला त्यांना घेऊन परत शहरात पळावे लागले होते. मी विचार केला की मीराला फोन करावा, पण 2 दिवसांपासून गावाला लाईटच नव्हती, त्यामुळे मी फोन चार्ज केला नव्हता. मला समजत नव्हते की आता मी काय करू. नंतर माझी दुसरी मुलगी म्हणाली, आई शहरात गेल्यानंतर तू परत दीदीच्या हॉस्टेलमध्ये जा, दीदी तुला भेटेलच आणि जर लाईट आली तर आम्ही फोन चार्ज करून दीदीला फोन करू, तू काळजी करू नकोस. मी माझ्या पतीला घेऊन सरळ हॉस्पिटलमध्ये पळाले. डॉक्टरांनी माझ्या पतीला ॲडमिट केले आणि डायलिसिससाठी सांगितले.
हे ऐकून मी खूप घाबरले होते. मी माझ्या पतीला हॉस्पिटलमध्ये एकट्याला सोडले आणि स्वतः मीराला घेण्यासाठी हॉस्टेलमध्ये पोहोचले, कारण तीच माझा एकुलता एक सहारा होती. पण वॉचमॅनने पुन्हा एकदा मीरा कदमचे नाव ऐकून तीच गोष्ट सांगितली की इथे त्या नावाची कोणतीच मुलगी राहत नाही. मी त्याच्यापुढे हात जोडले, रडले, गागले, म्हणाले की माझ्या पतीची तब्येत खूपच खराब झाली आहे हो. ताबडतोब माझ्या मुलीला बोलवा, मी परत तुम्हाला त्रास देणार नाही. पण त्या वॉचमनच्या तोंडात एकच गोष्ट होती की ताई, कृपा करून आमचा पिच्छा सोडा. तुमची मुलगी इथे राहत नाही. तिने तुम्हाला खोटे सांगितले असेल. आणि आजकालच्या मुली आपल्या आईवडिलांना असेच खोटं सांगतात. वॉचमॅनचे बोलणे ऐकून मला खूप राग आला होता. मी त्याला म्हणाले की माझी मुलगी अशा मुलींमधली नाही. ती एक चांगली संस्कारी मुलगी आहे आणि ती याच हॉस्टेलमध्ये राहते. पण तो वॉचमन त्याच्या बोलण्यापासून मागे हटत नव्हता. तो एकच गोष्ट म्हणत होता की ती इथे राहत नाही. म्हणून मी शेवटी हार मानली आणि रडत रडत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. नर्सने मला मध्येच थांबवले आणि म्हणाली की तुम्हाला पहिल्यांदा काउंटरवर पैसे जमा करावे लागतील, तरच तुमच्या पेशंटचा इलाज सुरू होईल. मी नर्सला म्हणाले की हे तर सरकारी हॉस्पिटल आहे ना, मग कोणत्या गोष्टीसाठी पैसे जमा करू? माझे बोलणे ऐकून नर्सने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाली, इथे प्रत्येक वस्तू फुकट भेटत नाही. काही गोष्टींचे पैसे तुम्हाला भरावेच लागतात. तुम्हाला इथे अर्ध्या पैशांवर इलाज भेटेल आणि बाकीचे अर्धे पैसे तुम्हाला स्वतःला भरावे लागतील. तिचे बोलणे ऐकून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले होते. माझ्याजवळ तर 1 रुपया सुद्धा नव्हता. जे पैसे मीराने मला दिले होते त्या पैशाने मी माझ्या पतीला ॲम्ब्युलन्सने शहरात आणले होते. आता माझ्याजवळ 1 रुपया सुद्धा नव्हता, जो मी हॉस्पिटलच्या काउंटरवर जमा करू शकेल. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. काहीच मला समजत नव्हते की मी आता काय करू. मग मी विचार केला की डॉक्टरांकडे हात जोडून मदत मागून पाहते. कदाचित तेच माझी काहीतरी मदत करतील, कारण खूप दिवसांपासून आम्ही एकाच डॉक्टरकडून इलाज करून घेत होतो. त्यामुळे माझी त्यांच्यासोबत चांगली ओळख झाली होती आणि त्यांना आमच्या परिस्थितीबद्दल सुद्धा माहिती होते. हाच विचार करून मी डॉक्टरांच्या खोलीमध्ये पोहोचले, पण तिथे जाऊन माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी दरवाजा न वाजवता खोलीचा दरवाजा उघडण्याची चूक केली होती आणि आतमधील दृश्य पाहून माझी शुद्धच हरपली होती. मी एकदमच किंचाळले आणि माझ्या मुलीने मला पाहिले. मीरा डॉक्टरांच्या खोलीत होती. मी या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला होता. मी मोठमोठे डोळे करून माझ्या मुलीला बघत होते. तिच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला होता. ती अडखळत म्हणाली, आई, आई, तू इथे काय करतीस? मी पुढे गेले आणि तिच्या जोरात कानाखाली लावली आणि तिला विचारले की हे सगळं काय आहे. मीरा रडायला लागली आणि रडत रडत म्हणाली, आई, तू एकदा माझे ऐकून घे ना, मगच काहीतरी निर्णय घे. पण तोपर्यंत तर माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. माझ्या मुलीला शहरात शिकायला पाठवले होते. तिच्यावर माझा खूप विश्वास होता. सगळ्या गावात मी गर्वाने म्हणत होते की माझी मुलगी शहरात शिकायला गेली आहे, पण ती इथे येऊन असे कसे काम करू शकते? मी हा विचार सुद्धा केला नव्हता. मागच्या वेळी जेव्हा मी तिला ओढणीत पाहिले होते तेव्हा मला वाटले होते की माझ्या संस्कारात काहीच कमी राहिली नाही, पण आज मी लज्जेने पाणी पाणी झाले होते. मीराने माझे दोन्ही हात तिच्या हातात पकडले आणि म्हणाली, आई, मी हे काम खूप मजबुरीने केले आहे ग. मला स्कॉलरशिपवर शहरात शिक्षणासाठी बोलवले होते, पण इथे येऊन कळले की ती स्कॉलरशिप फक्त 25%च होती आणि ती सुद्धा काही दिवसानंतर माझ्याकडून घेऊन काही शिफारशी मुलींना दिली गेली होती. मला माझी फी स्वतःला भरायची होती. राहण्यासाठी हॉस्टेलमध्ये जे रेंट जमा करायचे होते ते सुद्धा खूप जास्त होते आणि त्यापेक्षा पण जास्त त्या हॉस्टेलचे वातावरण होते, जे खूपच जास्त खराब होते. या मुली खूपच ॲडव्हान्स होत्या. चुकीच्या कामात पडल्या होत्या. मला तिथे राहण्यासाठी खूप मुश्किल होते ग. मी विचार केला की शिक्षण सोडून परत गावाला यावे आणि हाच विचार करून मी गावाला सुद्धा परत आले होते. पण हे पाहून मी शर्मिंदा झाले की तुम्ही माझ्या शिक्षणाला घेऊन पूर्ण गावात प्रचलित झाले होते. प्रत्येकजण मला इज्जत देत होता आणि काही गाववाले या गोष्टीवर खूपच खुश होते की मी गावातली पहिली एकमेव मुलगी आहे जी शहरात जाऊन शिक्षण घेत आहे आणि गाववाल्यांना सुद्धा माझ्यासारखे त्यांच्या मुलींना शिकवायचे होते. जर अशातच मी त्यांना सांगितले असते की मी शहरातल्या वातावरणामुळे हारून परत गावाला आले आहे, तर कदाचित गाववाल्यांच्या आशा आकांक्षा सुद्धा तुटल्या असत्या. मला कॉलेजची फी स्वतःला भरायची होती आणि हॉस्टेलचे रेंटसुद्धा.
त्यामुळे मला कोणते ना कोणते काम करावेच लागणार होते ना. मी अजून शिक्षण घेत आहे, कोणतीच डिग्री माझ्या हातात नाही, त्यामुळे मला कोणतेच काम येत नव्हते. आणि त्यानंतर एका कॉलेजच्या मैत्रिणीमुळे मला या हॉस्पिटलमध्ये सफाईचे काम मिळाले. आई, मला या कामाची बिलकुल लाज वाटत नाही आणि मी इथल्या डॉक्टरांच्या खोल्यांची साफसफाईचे काम सुरू केले. खरं तर माझे शिक्षण चांगले आहे, मी चांगली शिकत आहे, त्यामुळे इथल्या डॉक्टरांच्या खोल्यांची साफसफाईचे काम मला दिले गेले. म्हणजे इथली महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची वस्तू किंवा महत्त्वाची फाईल इकडे तिकडे जाणार नाही. यामुळे या हॉस्पिटलमध्ये मला चांगला पगार भेटतो आणि त्यामुळे माझ्या कॉलेजची फी निघत होती आणि राहण्यासाठी मला इथेच हॉस्पिटलच्या मागे नर्सिंग हॉस्टेलमध्ये एक खोलीसुद्धा भेटली. पण ही गोष्ट मी तुला सांगू शकले नाही, कारण मला माहिती होते की तुम्ही लोक मला शहरामध्ये अशा प्रकारची नोकरी करून देणार नाही. मी खोटं बोलले, कारण मला तुझ्या आणि पप्पांच्या स्वप्नांना तोडायचे नव्हते. मला यशस्वीरित्या माझ्या जीवनात पुढे जायचे होते. माझ्या मुलीचे बोलणे ऐकून मी ओक्साबोक्शी रडत होते. तिने हॉस्पिटलमध्ये नोकरी करून तिचे शिक्षण चालू ठेवले होते आणि मी तिला अशा प्रकारे डॉक्टरांच्या खोलीत सफाई करताना पाहून वाईट समजले होते. ती म्हणाली की आई, हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट मला काही पैसे देऊन जात होते आणि तेच पैसे मी बाबांच्या इलाजासाठी तुझ्या हातात देत होते. मला नाही वाटत की मी काही चुकीचे काम केले आहे. माझ्या मजबुरीने मला इथे कामाला लावले आहे, पण हे काम मी माझ्या स्वखुशीने करत होते, कारण कोणतेच काम छोटे किंवा मोठे नसते. जर आज मी या हॉस्पिटलमध्ये सफाईचे काम करत आहे, तर पुढे मी चांगले शिक्षण घेऊन इथली चांगली डॉक्टरसुद्धा होऊ शकते ना. आणि जर मी हे काम केले नाही, तर मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही. मला परत गावी यावे लागेल आणि गावातल्या दुसऱ्या मुलींसारखं मला सुद्धा चूल आणि मूल करावे लागेल. मीराने डॉक्टरांना सांगितले की मिस्टर महेश कदम माझे बाबा आहेत आणि त्यांच्या इलाजासाठी मला मदत हवी आहे. मी माझ्या पतीच्या डायलिसिसच्या विरोधात होते, पण देवाला कदाचित हेच हवे होते. डॉक्टरांनी माझ्या पतीच्या डायलिसिसचा क्रम चालू केला. मीराने आपल्या हॉस्पिटलची नोकरी तशीच चालू ठेवली आणि सोबतच तिने तिचे शिक्षण चालू ठेवले. माझ्या पतीला सुद्धा मीराची सगळी गोष्ट कळाली आणि ते सुद्धा आपल्या मुलीचा पहिल्यापेक्षा जास्त अभिमान करू लागले. जिने आमची मान खाली झुकून दिली नाही, उलट हे सिद्ध केले की जर एखाद्या मुलीने ठरवले तर ती मुलापेक्षा सुद्धा जास्त आईवडिलांसाठी मूल होण्याचा हक्क सिद्ध करू शकते. आता आम्ही गर्वाने म्हणू शकतो की आमची मुलगी शहरात नोकरी करून तिचे शिक्षण पूर्ण करत आहे. आपल्याला गावातल्या मुलींना सांगायला हवं की कठीण समयी एक मुलगी सुद्धा आपल्या स्वतःच्या पायांवर उभी राहू शकते. म्हणजे गाववाले मुलींचा जन्म झाल्यानंतर तिला ओझे समजणार नाहीत. माझ्या मुलीने मला ती खोलीसुद्धा दाखवली होती, ज्या हॉस्पिटलवाल्यांनी तिला राहायला दिली होती. नर्सिंग हॉस्टेलची छोटी खोली खूपच साफ होती आणि इथले वातावरणसुद्धा चांगले होते. मीरा म्हणत होती की ती हळूहळू नर्सिंगचे काम शिकणार आहे आणि अशा प्रकारे तिचा आणखीन सन्मान आणि कौतुक होईल. तिने वचन दिले होते की ती आपल्या छोट्या 2 बहिणींना सुद्धा शहरात शिक्षणासाठी तिच्या जवळ बोलवेन आणि बाबांचा इलाजसुद्धा तिच्या पैशांनी करण्याचा प्रयत्न करेन. मीराचे बोलणे ऐकून मी तिला मिठी मारली आणि मी विचार करत होते की जर प्रत्येक घरात मीरासारखी मुलगी जन्माला येत असेल तर लोक मुलासाठी देवाकडे प्रार्थना करण्याचे सोडतील. ते आपल्या मुलींनाच स्वीकारतील आणि त्यांच्या शिक्षणावर लक्ष देतील. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? मीराने जे काही केले ते बरोबर केले की चूक? अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये सफाईचे काम करून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा तिला हक्क आहे का? का तिने सुद्धा गावातल्या दुसऱ्या मुलींसारखे आयुष्य गावातच घालवले पाहिजे होते? खरंच हॉस्टेलचे जीवन इतके मुश्किल असते का? आजसुद्धा आपल्याकडे फक्त पैशावाल्यांनाच स्कॉलरशिप भेटते का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा आणि सोबतच त्या पेशंटसाठी देवाकडे प्रार्थनासुद्धा करा, जे पेशंट डायलिसिससारख्या अवघड गोष्टीसोबत लढत आहेत आणि पाणीसुद्धा त्यांना मुश्किलने भेटत आहे. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.